नमस्कार. मी डॉक्टर स्वधा कोतपल्लीवर जन्नावर. आज IFS विदर्भ चॅप्टरच्या वतीने मी आज आपल्या सगळ्यांसोबत एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. सर्वायकल कॅन्सर याबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं तोंड. तर गर्भाशय कुठे असतं? प्रत्येक स्त्रीमध्ये ओटीपोटाच्या खालच्या भागामध्ये गर्भाशय असतं आणि त्या गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरलाच आपण सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो. सर्वायकल कॅन्सर इंडियामध्ये स्त्रियांमध्ये भेटला जाणारा सगळ्यात जास्त कॉमन कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे HPV व्हायरसमुळे होतो. आता कोणाला कोणाला होऊ शकतो हा सर्वायकल कॅन्सर? तर भारतात 35 वर्षापासून स्त्रियांना सर्वायकल कॅन्सर हा आढळला जातो. जर तुमची इम्युनिटी खूप कमी आहे म्हणजे इम्युनोकॉम्प्रोमाइज स्टेट जसं HIV किंवा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स जर आहेत तर अशा स्त्रियांना सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो. काय काय लक्षणे असू शकतात सर्वायकल कॅन्सरची? तर पोस्ट कॉयटल ब्लिडिंग म्हणजे संबंध ठेवल्यानंतर ब्लिडिंग होणे किंवा इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, 2 पाळीच्या मधात ब्लिडिंग होणे किंवा वजायनल डिस्चार्ज ज्याला आपण म्हणतो, योनी मार्गातनं जो डिस्चार्ज निघतो तो ब्लडी आणि भरपूर जास्त डिस्चार्ज निघणारा, फाऊल स्मेलिंग म्हणजे ज्याचा वास येतो असा काही डिस्चार्ज असेल किंवा ओटीपोटाच्या भागामध्ये खूप जास्त पेन होत असेल तर आपण नक्कीच आपल्या डॉक्टरकडे जावं, कारण की हे सगळे सर्वायकल कॅन्सरचे लक्षणं असू शकतात. स्क्रीनिंग जे आहे सर्वायकल कॅन्सरचं ते खूप इम्पॉर्टंट आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय? जसं तुम्हाला हार्टची कंडिशन कशी आहे पाहण्यासाठी तुम्ही ECG किंवा 2D इको करता, ब्रेस्टचं कंडिशन पाहण्यासाठी तुम्ही मॅमोग्राफी करता, तसंच सर्विक्सचं कॅन्सर आहे का पाहण्यासाठी आपल्याकडे आज 2 टेस्ट अवेलेबल आहे. एक आहे पॅप स्मिअर आणि दुसरं आहे लिक्विड बेस सायटोलॉजी. तर पॅप स्मिअर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचे सेल्सचा आपण तपास घेतो आणि ते आपण पॅथॉलॉजीमध्ये बायोप्सीसाठी पाठवतो. त्याच्यावरून आपल्याला कळतं की सर्वायकल कॅन्सर आहे की नाही. आणि जर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे HPV इन्फेक्शन आपल्याला जर असेल तर तो फार आधी आपल्याला कळतो आणि आपण त्याला सर्वायकल कॅन्सरमध्ये समोर जाण्यासाठी आपण तिथेच त्याला थांबवू शकतो. तर जे पॅप स्मिअर आहे हे खूप जास्त PHCवर आणि रुरल एरियाजमध्ये पण खूप इझिली अवेलेबल आहे. तिथे ही फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट होते. जर तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह आहात, तुमचं लग्न झालेलं आहे तर 3 वर्षातनं एकदा तरी तुम्हाला पॅप स्मिअर करायलाच हवं. सर्वायकल कॅन्सरसाठी आपल्याला आज वॅक्सिनेशन सध्या अवेलेबल आहे. गार्डासिल आणि सर्वॅरिक्स हे 2 वॅक्सिन आज आपल्याकडे अवेलेबल आहे. 9 ते 9 to 45 इयर्स ऑफ एज ग्रुपमध्ये आपण सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिन देऊ शकतो. तर जर 15 वर्षापर्यंतचं महिलेचं जर वय आहे म्हणजे 9 to 15 इयर्स ऑफ एज जर आहे तर त्यांना 2 डोस घ्यायला लागतात. एक जर त्यांनी आज घेतला ज्याला आपण 0 मंथ्स म्हणतो तर एक 6 महिन्यानंतर, आणि जर 15 वर्षाच्या वर जर वय असेल तर आपल्याला 3 डोसेस घ्यायला लागतात, 0 मंथ्स, 2 मंथ्स आणि 6 मंथ्स. तर 2 टाईपचे वॅक्सिन आपल्याकडे अवेलेबल आहे, गार्डासिल आणि सर्वोवॅक, आणि प्रत्येक महिलेने ते वॅक्सिन घ्यायलाच हवं. महिलेने नाही पण पुरुषांनी सुद्धा हे वॅक्सिन घ्यायला हवं. का बरं? कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे फक्त सर्वायकल कॅन्सर नाही तर ॲडल कॅन्सर, पेनाईल कॅन्सर, ओरोफॅरिंजल म्हणजे घशाचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हा जो वॅक्सिन आहे, HPVचं जे आपण वॅक्सिन आहे, त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण फार फार कमी होऊ शकतं स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये पण. एकदा का जर तुम्हाला कळलं की तुम्हाला सर्वायकल कॅन्सर आहे तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये जर तुमचं अर्ली स्टेज कॅन्सर असेल आहे म्हणजे स्टेज 1 किंवा स्टेज 2 तर सर्जरीने आपल्याला आराम भेटू शकतो. पण जर तो कॅन्सर समोर गेलेला असेल, जसं स्टेज 3 किंवा स्टेज 4 झालेला असेल तर आपल्याला किमोथेरपी किंवा रेडिएशन घ्यायला लागतं. त्यामुळे काहीही सिम्पटम्स आढळल्यात किंवा सिम्पटम्स नसले तरी पण जर तुम्ही स्क्रीनिंग करून घेतलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना फार आधी येऊ शकते आणि या सगळ्या गोष्टी टळू शकतात. धन्यवाद.